महत्त्वाची घडामोडी आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा अशी माझी इच्छा असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलंय। फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी स्वागतच असेल, महायुतीच्या निर्णयासोबत असू असंही नरेश म्हस्के यांनी म्हटलंय। पुन्हा पक्ष फुटेल या भीतीनं ठाकरेंनी आदित्यची निवड गटनेतेपदी केल्याचंही नरेश म्हस्के म्हणाले। खासदार नरेश म्हस्के आपण निजेश थेट बातचीत करणार आहोत। हॉटेलमध्ये सर्व आमदारांना थांबवण्यात आलेलं आहे आणि किती दिवस थांबणार आहेत, मुख्यमंत्री नेमके कोण होणार, आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न काय म्हणाल? लवकरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जाहीर होतील आणि मुख्यमंत्री कोण होणार हा जर तुम्ही मला प्रश्न विचारणार असाल तर त्याचं उत्तर एकनाथ शिंदे साहेब माझ्या पक्षाचे नेते आहेत। मला असं वाटतं माझ्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, त्यामुळे मला जर प्रश्न विचारला त्याचं उत्तर आहे एकनाथ शिंदे साहेब। पण फडणवीस यांचं पण नाव समोर येतंय की त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालंय, कधी घोषणा होऊ शकते। फडणवीस साहेब सुद्धा आमचे नेते आहेत, महायुतीचे नेते आहेत। फडणवीस साहेब जरी मुख्यमंत्री झाले तरी आम्ही त्यांचं स्वागतच करू। शेवटी निर्णय महायुतीचा आहे, महायुती जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे। बरं, इतकं मोठं यश तुम्हाला मिळालंय, बरेचसे नेते तुमच्याही संपर्कात आहे अशी माहिती मिळते, काय नेमकं सत्य आहे? नाही, मी एक छोटा कार्यकर्ता आहे, परंतु उभाटाचे जे आता निवडून आले आमदार आहेत त्याच्यापैकी बरेच जण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संपर्कात आहेत। खासदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या संपर्कात आहेत। आपल्याकडे असलेले आमदार कधी फुटू शकतात आणि जर विधिमंडळ गटनेता जर त्या आमदारांपैकी कोण असेल तर पक्ष पुन्हा फुटेल, पुन्हा ते अधिकृत पक्ष फुटेल या भीतीने एक ज्युनियर असलेल्या आदित्य ठाकरे यांना विधिमंडळाचा गटनेता केलेला आहे, पुन्हा एकदा घराणेशाही सुरू केलेली आहे। या भीतीमागचा एकच कारण एकनाथ शिंदे। अरे अनेक नगरसेवक प्रतीक्षेत आहेत, शपथविधी होऊन जाऊ द्या, तुम्हाला मुंबईतले सर्व नगरसेवक तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना दिसून येतील।